सगळे गाई सगळे सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. इथे ताई उभी आहे आणि ते सगळेजण तयार होत आहेत आता. आणि आमचा आज आणि इथे सगळेजण आता रेडी होत आहेत. आज आमचा म्हणजे घरी जाण्याचा टाईम झालेला आहे. तर चला पुढचा ब्लॉग दाखवते. काय झालं, जेव्हा मी सुरुवातीला पहिल्याच दिवशी आली ना आणि काहीच म्हणजे तुम्हाला रूमचं वगैरे काही शूट करून दाखवलेलं नाही आहे. आणि तर मी चालले ना त्या दिवशी तुम्हाला रूमचं शूट करून दाखवते की आम्ही कुठल्या रूममध्ये आणि कसं आहे तो रूम. तर बघा आता पुढे. हा एवढा मोठा असा रूम आहे. हा बेड होता. आता ही सगळी पॅकिंग बॅग वगैरे सगळं ठेवलेलं आहे इथे, कारण का सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे. असे 2 खुर्च्या दिल्या होत्या इथे. टेबल की तुम्ही जे पण काय सामान वगैरे काढाल तर इथे, किंवा त्यांनी पण आम्हाला इथे जे सामान दिलं होतं ते ह्या टेबलावरती होतं. टी व्ही दिलं होतं एंटरटेनमेंटसाठी. एक्स्ट्रा गादी होती इथे. आणि इथे हा मिरर की बाबा बाथरूममधून आल्याच्यानंतर काय मेकअप टेकअप काय करायचं असेल तो इथे, ह्यासाठी इथे मिरर दिलेला आहे. पण वॉशरूम पण चांगला आईस स्पेस मस्त आहे. दोन माणसं आरामात झोपतील असा बेड आहे. ही आमची सगळी पॅकिंग, सगळी बॅग वगैरे पॅक करून ठेवलेले आहेत. हे सगळे आता निघतील तेव्हा आपापलं सगळं सामान घेणार आणि निघणार. छान इथे प्लग पॉईंट दिलेले आहेत. इथे आहे कपडे ठेवण्यासाठी, इथे कपाट दिला होता. छान, तो पण कपाट पण मस्त आहे व्यवस्थित, म्हणजे अगदी भरपूर कपडे राहतील. छान 2 दिवस मज्जा गेली. या रूमची आठवण येईल जाईपर्यंत, घरी जाईपर्यंत. आणि बघा अँटिक कंदील, डीम लाईट्स, आणि बाहेर सुद्धा तसंच आहे. छान 2 दिवस मजा केली. छान रूम वगैरे छान आहे, त्याला वातावरण पण छान आहे. आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. आज 3रा दिवस म्हणजे आमचा नाश्त्याचा इथे आहे. आम्ही ते आता चाललो आहे. बघूया नाश्त्यामध्ये काय काय सांगितलं आहे. उपमा सांगितलं आहे, पोहे आणि घावणे सांगितलेत. तुम्हाला दाखवते की प्लेट कशी आहे. पोहे तर तुम्ही बघितलेलेच आहेत. उपमा आणि घावणे अजून दाखवले नव्हते नाश्त्यामध्ये. चला तर मग आपण नाश्ता करायला जाऊया. आणि असं वरच्या साईडला नाश्ता आहे, म्हणजे नाश्त्यासाठी रूम वगैरे वरच्या साईडला दाखवते तुम्हाला. इथून आम्ही आलो ना की इथून जायचं, जिथे मनोर उभा आहे ना तिथून वरती जायचं. इथे वरती या वरच्या साईडला ना नाश्ता जेवण म्हणजे डायनिंग एरिया आहे. जिथे काल रात्री पण तुम्हाला मी दाखवलं होतं की अक्षय वगैरे सगळं चिकन हे करत होते, बनवत वगैरे होते ना. मस्त सकाळ सकाळ बघा. आयुष काय खातोय? चिकन आणि भाकरी. सकाळी म्हणजे कालचा उरलेला चिकन आणि भाकरी आयुषचं चाललंय. पोहे उपमा आलेला आहे. इथे ना नाश्त्यामध्ये घावणे कॅन्सल झाले होते, म्हणजे पीठ भिजवायला टाईम लागणार होता आणि आम्हाला लवकर निघायचं होतं ना, म्हणून. नाश्ता वगैरे करून आम्ही खाली आलो आणि सगळा रूम आम्ही रिकामी केलेला आहे. सगळे बॅग्स वगैरे बाहेर ठेवलेले आहे. आणि तितक्यात आमची गाडीसुद्धा आली, तर सगळं सामान आम्ही गाडीमध्ये शिफ्ट करायला निघालो होतो. तर मनोहर पहिला जाऊन सगळे सामान वगैरे त्याने गाडीमध्ये ठेवलेलं आहे. तुझी कॅब घेतली मी? तू बॅगेत आहे. आता आमची गाडी स्टार्ट झालेली. आणि ना ज्या रस्त्याने आम्ही ह्या गावामध्ये एंट्री केली होती, म्हणजे केळशीमध्ये एंट्री केली होती या होमस्टेसाठी, तिथूनच आम्ही परत आता मुंबईला जायला निघालो होतो. सगळा रस्ता बघत बघत ना आम्ही मुंबईचा रस्ता पकडायची आमची तयारी चालू झाली होती. रिक्षाने आम्हाला ना केळशी स्टँडला उतरवली होती. आणि आमची बस होती केळशीवरूनच काहीतरी 11:30ची. 12 वाजले, 12:30 वाजले, बस काही येईना. आणि 12:30च्या नंतर 12:35च्या आसपास आमची एस टी आली होती. तोपर्यंत आम्ही इतका टाईमपास केला ना, म्हणजे अक्षरशः बसून बसून कंटाळा आला होता. 1 तास झाला आमचा वाट बघून, अगदी कंटाळा आला होता. शेवटी अशी आमची एस टी आली आणि आम्ही दापोलीसाठी प्रवास करायला सुरुवात केली.
आणि आम्ही ज्या साईडला गणपती म्हणजे कड्यावरचा गणपती किंवा लाईट हाऊस ज्या ठिकाणी आम्ही बघायला गेलो होतो ना, त्याच ठिकाणी अगदी हा समुद्र आम्ही तोच रस्ता क्रॉस केलेला आणि इतका म्हणजे छान वातावरण. अगदी आम्ही 12:30-1 वाजला होता. तरी पण ना म्हणजे ऊन असं जाणवतच नव्हतं. इतकाच पूर्ण आम्ही दापोलीला जाईपर्यंत हा समुद्राच्या किनाऱ्यावरूनच आम्ही प्रवास केलेला आहे आणि इतकं वातावरण थंड होतं ना, एवढं भर दुपारमध्ये पण की उन्हामध्ये सुद्धा आम्हाला असं जरा पण ऊन जाणवलं नाही. इतकं छान वातावरण होतं आणि पूर्ण हा दापोलीला जाईपर्यंत असा समुद्रकिनारा होता आणि एक साईडला मी तुम्हाला असं दाखवलेलं आहे की इथे विजयदुर्ग किल्ला जो आहे ना, तो मी याच्यामध्ये थोडंसं शूट केला आहे झूम करून. कारण का आम्ही ज्या टायमाला गेलो होतो ना, बघा हा विजयदुर्ग किल्ला आहे. त्या टायमाला ना आम्हाला त्या किल्ल्यापर्यंत जायचं होतं, पण खूप काळोख झाल्यामुळे ना आम्ही गेलो नव्हतो. तर त्यामुळे ना मी इथून थोडंसं झूम केलं आहे आणि पूर्ण मी तुम्हाला दाखवलं आहे की पूर्ण दापोलीला जाईपर्यंत छान असं किनारपट्टी लागली होती. शेवटी आम्ही दापोलीला ना काहीतरी 1:45-2च्या आसपास का 2 वाजता आम्ही दापोलीमध्ये उतरलो. तिथे थोडंसं ना मार्केट वगैरे होतं, जिथे असं अँटिक काहीतरी वस्तू वगैरे, आपलीच आहे ही. खलबत्ता, पाटा वगैरे घेऊन बसले ही होते. आपलीच आहे. परत गावातल्या बायका भरपूर असे म्हणजे गावठी भाज्या वगैरे घेऊन बसलेले. ते आम्ही सगळं बघत मार्केट थोडंसं फिरलो. कशा शेवगा शेंगा घेत नाही, कुठे गेले? शेवगा शेंगा वगैरे घेत नाही. काय घेत नाही? शेवगा शेंगा. अगं पण हे गावठी आहेत ना, बघ. नको पालक जाणार अगं तिथपर्यंत जाईपर्यंत. ह्या दुकानामध्ये थोडंसं चिंच बोरं वगैरे घेतली 10-10 रुपयाची आणि आम्ही इथे हॉटेलमध्ये आलो. दुपारचे वाजले होते 3 वाजले होते आणि आम्ही जेवण ऑर्डर करून आमचं 3 वाजता टेबलावरती जेवण आलं होतं आणि आमची गाडी सुटायला 1 तास म्हणजे 4ची गाडी होती दापोलीवरून ना. आमचं फटाफट लगेच अर्ध्या तासामध्ये जेवण पण झालं. कारण का जसं आम्ही ऑर्डर केलं तसं फटाफट आमचं लगेच जेवण पण आलं. आयुषने फक्त हलकं-फुलकं मस्तपैकी एक चीज मसाला डोसा मागवलेला. मनोहरने फक्त डाळ भात आहे बघा, दाल तडका आणि जीरा राईस मागवलेलं आणि ताईने वगैरे त्यांच्या फॅमिली तिकडे छोट्या बहिणीने वगैरे नान आणि एकच भाजी घेतली होती, पनीरची एक भाजी घेतली होती आणि फुल थाली फक्त माझी होती. ही पण पंजाबी थाली, ती मी आणि मिताली शेअर करणार होतो. पण ही पण आमच्या दोघींमध्ये एवढी पण ही थाली संपली नाही. तर हिला घे, तिला घे असं करून करून आम्ही शेवटी जेवण वगैरे संपवलं आणि रस्त्याने चांगलं वाटतं. अगदी म्हणजे हां, एक छोटं 10 वाटतं जरा. मिनिटाच्या अंतरावरतीच डेपो होता ना, तिथे मधी ना एक मोठा असा बाजार लागला होता. जसं माझ्या इथे पण एक आहे सुपर मार्केट असं काहीतरी बोलू तो शकतो. छोटाच आहे. त्याप्रमाणे ना म्हणजे इतकं कपडेपासून गॉगल अगदी छोट्या-छोट्या सगळ्या वस्तू मिळतात असा बाजार लागलेला. तिथे थोडंसं आम्ही फिरलो वगैरे 15 मिनटं आणि लगेच डेपोमध्ये आलो. डेपोमध्ये आमची नाही बोललं तरी बस अगदी जवळ-जवळ 5:30ला आमची बस आली. म्हणजे 4 पण नाही, 4:30 नाही, 5 नाही आणि 5:30ला आमची बस लागली होती. तर इथे बघा आम्ही डेपोमध्ये आलो होतो. डेपोमधून पण आले म्हणजे एवढी सगळी शॉपिंग करून झाल्याच्यानंतर आम्ही परत बाहेर गेलो. आम्हाला थोडंसं ते आंबापोळी वगैरे ती पाहिजे होती. ते मार्केटमध्ये बाजूलाच होतं, ते घेऊन आलो आणि फायनली आमची बस इथे लागलेली आहे. चला, तर आमचा प्रवास आता पिकनिकचा इथेच संपतोय. आता संध्याकाळी डायरेक्ट आम्ही रात्री उशिरापर्यंत कदाचित घरी जाणं होईल ना, त्याच्यामुळे पुढचं शूट करता येणार नाही. आता आमची बस डायरेक्ट मुंबईला. चला, तर आजचा व्लॉग मी आता इथेच थांबवते. आता उद्यापासून रोजचं रुटीन चालू होईल. परत भेटूया आपण आपल्या घरी. तोपर्यंत बाय.